हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज बघा आमच्या आरुचा बड्डे होता। मग बड्डेच्या शुभेच्छा देत होता आमचा भैया। मग त्या दोघांचा कसा धिंगाणा चाललेला। हॅपी बर्थडे थँक्यू। आणि ह्या भावांनी बघा एकमेकाला कशा मिठ्या मारल्यात जसं काय किती दिवसातनं भेटतात। मग ह्यानी आणि आम्ही चाललेला आमचा पवायला निघालेली। मग त्यांचा व्हिडिओ मी हळूच घेतला कारण का मी बाहेर अशी बसलेली होती म्हणून। आणि हो का ही आमची पोरगी पाणी पिती बाटलीनं, फ्रीजमधलं पाणी प्यायचं चाललंय त्यांचं काम। आणि आमच्या दारात बघा असल्या मुंग्या झालते का नाही लाल, काय करावं काय नाही। कोणी सांगितलं मिठाचं पाणी शिंपडा, कोणी साखर टाका सांगितलं, काय पण केलं आम्ही पण मुंग्या काय जात नव्हत्या। मग त्याला आज पावडर आणली ह्याच्या दुकानातनं, खताच्या दुकानातनं पावडर आणली औषध त्यांना। मग ते टाकलं बघा। ही काय आमच्या मिस्टरांनी पाहिजे ती केलं पण काय उपयोगच नाही त्याचा। मग म्हणलं राहू दे आता एवढी रात्र कशी तर काढू आणि उद्या सकाळी घेऊन येतो म्हणतं। मग आणलं सकाळी तरी पण मुंग्या गेल्या नव्हत्या। मग परत मी ब्लाऊज शिवत होती बघा। ब्लाऊज शिवायला ना मला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून मी काय केलं मशीनवर बसलीच नाही दिवसभर। मग परत अर्धा तास बसली तर लाईट गेली। म्हणलं चला आता जाऊन तिकडं खडीवर बसावं कारण दारात सारखं बसायचं गरम होत होतं म्हणून म्हणलं पुढं खडीवर जाऊन बसली आणि गजरा करत बसले। असं बी रिकामी बसण्यापेक्षा म्हणलं काहीतरी हातात काम पाहिजे रे। मग ही बघा हळूच व्हिडिओ घेतला ह्यानं। मग गजरा केला, लसूण सोलला, मग पुढं सगळी कामं आवरून घेतली। आणि हे बघा रात्री चंद्रोदय कसला भारी निघालता का नाही अर्धा चंद्र। मग भैयाला म्हणलं जरा असा व्हिडिओ घे त्याचा म्हणलं तर त्यानं किती कॅमेरा हलवलाय बघा। परत तुम्ही म्हणसाल अशी म्हणती। आणि ही शेंगा बघा दुसऱ्या दिवशी आमच्या जावच्या शेंगा आहेत तिनं आणलेल्या नीट करायला। मग तिच्या नीट करत बसलो, असं बसण्यापेक्षा म्हणलं नीट तर होतेल्या। मग सगळेच नीट करत होतो आम्ही। आणि माझी मुलगी म्हणते मला सांगा नुसत्या शेंगा नीट करून द्यायला, मी सगळ्या शेंगा नीट करून देते। बरं बाई म्हणलं सांगते मी काकीला तुला नीट करायला लावायला। आणि हे साड्या बघा एवढ्या साड्या पिको फॉलला आलत्या त्या करून घेतल्या। इमर्जन्सी नव्हत्या, निवांतच होतं द्यायचं पण आपलं घेतल्या करून घेतलेल्या कशा बऱ्या पडत्या त्या। आणि मोकळ्या वेळेत म्हणजे असं पटपट टेन्शन येत नाही। मग आपलं निवांत करून घेतल्या बघा। ह्या एवढ्या होत्या, अजून एक मला वाटते 7-8 असतेल्या, त्याचा काही मी व्हिडिओ घेतला नाही, त्या पण आलेल्या आहेत त्या। पण अजून ती काय केल्या नाही त्या। ही ऑर्डर पूर्ण झाली म्हणून तुम्हाला म्हणलं शेअर कराव्या तुमच्याबरोबर। कसं थोडंफार शेअर केलं की तेवढंच मन शांत होतं। आणि हे साड्या कशा माहिती आहे का हात शिलाईला वेळ लागतो, बाकी पिकोला नाही वेळ लागत कारण पिको मशीनवर तर करून घ्यायचा असतो। हात शिलाई कशी अशी बसून दमानं वगैरे करायची असते कारण साडी कशी एखाद्या वेळेस साडी झिरझिरी पण असती। मग झिरझिऱ्या साडीला व्यवस्थित लावलं पाहिजे, नाहीतर दोरे पुढे मागं होतात आणि पायात अडकून परत फॉल निसटतो। आणि कसं असतं किती जरी चांगला लावला ना तर कस्टमर काय करतं, आता ह्या साड्यांचं सांगत नाही बरं का तुम्हाला, एक दुसरं कस्टमर होतो मला, ती म्हणतात की तू फॉल नीटच लावला नाही। आता फॉल मी नीट लावला पण पायात अडकल्यावर तो निघणार का नाही। आणि फॉल तर निसटलाय कुठनं माहिती आहे का, लेसच्या बाजूनं, त्यांच्या साडीच्या बाजूनं।